राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2,000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर शेतकरी मित्रांनो बघा, शेतकरी मित्रासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, आता नमो शेतकरी आणि PM किसानचा हप्ता आजच शेतकऱ्याच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, नमो शेतकरी योजनेच्या नवी हप्त्याची आणि PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या 93 लाख शेतकरी बांधवांची प्रतीक्षा आता कायमची संपलेली असून खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यासाठी ही सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आता शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला बघा, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि PM किसान योजनेचा बघा 23वा हप्ता यासाठी जास्त काळ वाट पाहण्याची अजिबात गरज बसणार नाही। कारण की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून आता बघा शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने 2,000 रुपयाचा हप्ता आणि केंद्र सरकारकडून म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा मिळणारा 2,000 रुपयाचा हप्ता अशा प्रकारे लाभाचं वितरण आता थट्ट सुरू करण्यात आलेलं आहे। बघा, स्वतः आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सर्वात मोठी ही आनंदाची बातमी दिलेली आहे। त्याचप्रमाणे शेतकरी बांधवांनो बघा, शेतकरी बांधवांनो, आता यापूर्वी तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता 2,000 रुपये प्रमाणे जमा झालेला होता आणि आता त्याचप्रमाणे बघा PM किसानची सुद्धा 22वा हप्ता देखील वेळेवर जमा झाला होता आणि त्या दोन्ही योजनांच्या प्रमाणे आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता प्रतीक्षा आता लागलेली असतानाच अखेर सरकारने या दोन्ही हप्त्याला आता एकत्रपणे 4,000 रुपये थट्ट शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे। ज्यामुळे बघा शेती कामाला गती मिळणार आहे आणि जे काही शेतकरी आतापर्यंत प्रतीक्षा करत होते त्या शेतकऱ्याची प्रतीक्षा आता सुद्धा संपलेली आहे। शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक बघा, कारण की बघा, जर काही शेतकरी अर्धवटच माहिती बघतात, त्यामुळे त्यांना पूर्ण माहिती कळत नाही। त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, तरच तुम्हाला कळेल की आज कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार, कोणते पात्र शेतकरी आहे। बघा, पात्र शेतकऱ्यांना सुद्धा पैसे मिळणार, आज पैसे येतील किंवा उद्या येतील अशा प्रकारच्या सर्व चर्चा आणि बातम्या आता पूर्णविराम मिळालेला आहे। कारण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि केंद्र सरकार माध्यमातून निधी बघा वितरणाचा आदेश स्पष्टपणे देण्यात आलेला आहे। DBDच्या माध्यमातून हे पैसे खात्यात जमा होणार असून बघा शेतकरी मित्रांनो, KYCची अट आता या केल्याने आता राज्यातील जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांना या योजनांची प्रतीक्षाचा लाभ विना अडकता मिळणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता KYCची अट केल्यामुळे जे काय गरजू शेतकरी आहे, जे खरंच गोरगरिबी शेतकरी आहे, त्यांना बघा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहे। आता त्यांना कसलीच काळजी करण्याची अजिबात गरज बसणार नाही। लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि PM किसानचा 23वा हप्ता सरसकट सर्वांच्याच शेतकऱ्याच्या खात्यात एकाच वेळी जमा केला जात नाही। जो शेतकरी बांधव या योजनेच्या नियमानुसार खरोखरच पात्र असतील आणि ज्यांच्या अर्जाची कोणतीही तांत्रिक त्रुटी नसेल, त्यांच्याच खात्यात या दोन्ही योजनांचे पैसे म्हणजे की दोन्ही हप्त्याचे पैसे जमा केले जात आहेत, हे आपण आवर्जून लक्षात घेतलं पाहिजे। शेतकरी मित्रांनो, आता बघा पात्र शेतकरी आणि अपात्र शेतकऱ्याची यादी सुद्धा आपण समोर बघणार आहोत। कारण की शेतकरी मित्रांनो, कोणत्याही शेतकऱ्याला अडचण जाणार नाही। आता भरपूर दिवसाची प्रतीक्षेनंतर राज्याच्या बळीराजाला खास अर्थाने मोठा आर्थिक दिलासा देण्याचे काम शासन सध्या करत आहे आणि बघा मुख्यमंत्री आणि कृषी मंत्रीच्या माध्यमातून बँकेकडे निधी आधीच वर्ग करण्यात आली असून आता हा निधी लाभार्थ्यांच्या व्यतिरिक्त खात्यात पोहोचण्यास वेगाने सुरुवात झालेली आहे। बघा, त्यामुळे आता वारंवार बँकेचा SMS ची वाट पाहण्याची तुम्हाला चिंता कायमचीच मिटलेली आहे। आता तुम्हाला कसलीच काळजी करण्याची अजिबात गरज बसणार नाही। कारण की शेतकरी बांधवांनो बघा, केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून दर 4 महिन्याला प्रत्यक्षात 2,000 रुपये प्रमाणे हे हप्ता नियमितपणे वितरित केला जातात।
सध्याच्या टप्प्यामधील देखील हे 2 हप्ते एकत्रपणे खात्यात जमा होत असल्याने शेतकऱ्यांना आगामी हंगामासाठी बियाण्याची खरेदीसाठी आणि उन्हाळी पिकाच्या नियोजनासाठी एक मोठा आर्थिक आधार मिळणार असल्याची सर्वात पाहायला मिळालेले आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काही महत्त्वाचे पात्र बघा 5 पात्रता निकषामध्ये बसणे अनिवार्य आहे, ज्यांची पडताळणी सरकारकडून केली जाते. पहिली आहे पात्रता म्हणजेच तुम्ही प्रत्यक्ष शेतकरी असणे आवश्यकता असून दुसरी अट म्हणजेच तुम्ही नमो शेतकरी किंवा PM किसान योजनेच्या नोंदणीकृत लाभार्थी असायला हवेत. या अटी पूर्ण करणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांच्या खात्यात खटाखट पैसे जमा केले जाणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, आणि तिसरी पात्रता म्हणजेच शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न मर्यादित असणे आवश्यक आहे. तर चौथी अट म्हणजेच की बघा, घरातील कोणतेही सदस्य सरकारी कर्मचारी नसला हवा, तसेच एकाच कुटुंबातील 2 पेक्षा अधिक लाभार्थी या योजनेचा लाभ घेत नसावेत. अशा कडक नियमामुळे केवळ खास अर्थाने गरजू असलेले शेतकरी बांधवांचा या मदतीचा फायदा मिळून त्यांना बघा जीवन सुखात होणार आहे. बघा आता जे गरजू शेतकरी आहे त्यांच्याच खात्यात, जे खरंच गोरगरिबी आहे त्यांच्याच खात्यात हे पैसे जमा होणार आहे. बघा जिल्ह्याची यादीत विचार केला तर सर्वात आधी शेतकरी मित्रांनो बघा कोणता जिल्हा येणार आहे? सर्वात आधी परभणी जिल्हा येणार आहे. त्याचप्रमाणे बीड जिल्हा, अकोला, बघा धारशिव आणि छत्रपती संभाजीनगर. शेतकरी मित्रांनो त्याचप्रमाणे बघा या जिल्ह्यामधील निधी वितरणाचे काम सुरू झालेले आहे. या जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यात DBTच्या माध्यमातून पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली असून उर्वरित जिल्ह्यामध्ये देखील ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने आणि पद्धतशीरपणे राबवली जात आहे. त्याचप्रमाणे बघा तसेच अहिल्यानगर, नांदेड, नंदुरबार, जालना, नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांची देखील अनेक दिवसाची प्रतीक्षा आता संपली आहे. या जिल्ह्यातील प्रमुख बँकांना निधी प्राप्त झाली असून शेतकऱ्यांनी आपले बँक खातं एकदा तपासून घेणे, जेणेकरून ज्यांची आधार कार्ड बँकेला लिंक आहे की नाही ते सुद्धा चेक करायचं आहे, त्यांना हा लाभ कोणत्याही तांत्रिक तक्रारीशिवाय मिळणार असल्याचे त्रुटीकडून सांगण्यात येत आहे. बघा सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो, या व्यतिरिक्त बघा बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यामधील देखील नमोचा 9वा हप्ता आणि बघा PM किसानचा 23वा हप्ता जमा केला जाणार आहे. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार सरकारच्या तिजोरीमध्ये आता सध्या पुरेशी निधी उपलब्ध असल्याने पात्र शेतकऱ्याच्या खात्यात हे 4,000 रुपये लवकरच पूर्णपणे जमा होतील आणि कोणत्याही पैसे थकणार नाही, त्यांच्या काळजी घेतली जात आहे. आता सगळ्या शेतकऱ्याचे पैसे म्हणजेच की त्याच्या बँक खात्यात जमा होणार आहे. शेवटी शेतकरी बांधवांनो, आपले फार्मर ID कार्ड काढून घेणे आणि आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे अत्यंत आवश्यक आहे. ज्यांचा अजून सुद्धा बँकला आधार कार्ड लिंक नसेल त्यांनी लवकरात लवकर करून घ्यावी. त्याचप्रमाणे अशा नवनवीन आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी शेतकरी मित्रांनो आम्हाला नेहमी तुम्ही जोडून राहा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून भविष्यात सर्व सरकारी योजनांची माहिती तुम्हाला वेळेत आणि विस्तारपणे मिळेल. धन्यवाद.